थंडगार आणि स्वच्छ पाणी, शरीराबरोबर मन सुद्धा ओलं चिंब भिजवणारा हा वॉटरफॉल आणि डोळ्याचं पारणं फेडणारं हे निळ्या रंगाचं तळ. बघायचंय कुठं, कधी, कसं सगळं सांगणार. पृथ्वीवर जगात भारी असा एक जिल्हा आहे, त्याला कोल्हापूर असं नाव आहे. आणि ह्या जिल्ह्यातल्या इतर भन्नाट गोष्टीपैकी हे आहे दूधगंगा धरण. पण सगळेजण या धरणाला काळमावाडी धरण म्हणून ओळखतात. गुगल मॅपला सुद्धा तशीच नोंद आहे. आता कोणाला याचं कारण माहित असेल तर त्याचं कमेंट सेक्शन मधल्या लोकेशन देरे संघटनेच्या सचिवपदी स्वागत आहे. वॉटर पार्कला जाऊन 700-800 रुपये देऊन गडोळाचं पाणी ढवळण्यापेक्षा हे लोकेशन जबरदस्त आहे. लेट नाईट जागून आलेली सुस्ती आणि वॉटरफॉल मध्ये भिजायची मस्ती जिरवायला भल्या पहाटे 9 वाजता निघालो. सकाळी उन्हाचा तडाखा कमी असतोय, त्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना एकदम भारी वाटते. रस्त्यात खूप छान मंदिरं आणि सिनिक लोकेशन आहेत. तुम्ही फोटो काढण्यासाठी इथं थांबू शकताय. तुम्हाला स्पष्ट सांगतो, ह्या ट्रिप मध्ये ट्रेकिंगचा थ्रिल आहे, जंगलाचा शांतपणा आहे आणि उसळत्या पाण्याचे थंडगार शहारे सुद्धा आहेत. खर्च कमी होणार हे नक्की, पण सोबत बिस्किटाचे 5-6 पुढे एक्स्ट्रा ठेवा. कशासाठी ते सांगतोच नंतर. रस्ता चुकणं शक्यच नाही, पण लक्ष असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्लॅनिंग करून सकाळी 7:30 वाजता निघा, नाहीतर आपला गोरा किंवा गव्हाळ रंग काळवंडला तर मंडळ जबाबदार नाही. किमान पाण्याचे 4-5 बाटल्या तरी सोबत ठेवा. एकदा जंगलात एंट्री केली की काय पण मिळत नाही. बाकी रस्ता एकदम इंग्लिश आहे. 40-50च्या वर जाऊ नका. कसं आहे, रस्त्यावर गाडी चालवताय तोपर्यंत ठीक. एकदा तुम्ही रस्ता सोडून हवेत गेला की ब्रेक लागत नाहीत. इथं आम्ही घेतलाय पहिला स्टॉप. ह्या तिट्यातनं राईड घ्यायचा आहे. ऑमलेट पाव आणि वडा सांबर वर दणका देऊन पुढचा प्रवास सुरू केलाय. आपण येऊन पोहोचलोय बायसन सेल्फी पॉइंटला. इथून आतमध्ये जंगल सुरू होते. छोट्या मोठ्या वाड्या आणि गावं आहेत, पण बऱ्यापैकी जंगलच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ एकदम गर्द आहे, पण पावसाळ्यात एकदम गरगरीत हिरवळ असते. सरळ पुढे आलं की उजव्या हाताला अंबाबाई मंदिर आहे. मी ऑमलेट खायचा पराक्रम केलेला आहे, त्यामुळे मंदिरात जाणार नाहीये. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगलात बरीच फळझाडं आणि करवंदाच्या जाळ्या आहेत, पण सध्या ही करवंद हिरवी आहेत. अजून 15-20 दिवसांनी नक्की पिकलेले असतील. रस्ता एक नंबर आहे आणि बऱ्याच ठिकाणी नवीन रस्त्याचं काम चालू आहे. सरळ पुढे आल्यावर ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्यासारखं वाटतंय. पण हेच आहे काळमावाडी धरण. काळमावाडी धरणाच्या आसपास फिरायला आणि शूट करायला परमिशन नाहीये, त्यामुळे पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या इथं रस्त्यांची कामं चालू आहेत. तुम्ही जोपर्यंत इथं याल तोपर्यंत कदाचित हा रस्ता पण पूर्ण झालेला असेल. आपण सध्या कालव्याजवळ पोहोचलोय. त्या कालव्याच्या बाजूनेच रस्त्यावरून गेलं की वॉटरफॉल जवळ पोहोचतोय. वॉटरफॉलच्या आधी बॅक वॉटर बघूया म्हणून सरळ खाली आलोय. मगाशी मी तुम्हाला एक्स्ट्रा बिस्किटचे पॅकेट सोबत ठेवायला सांगितलं होतं, ते ह्या चिमुकल्यांसाठी. दुपारच्या कडकडीत उन्हात सुद्धा यांच्या चेहऱ्यावर निखळा आनंद आहे. ह्या पुलावरून धरणाची भव्यता लक्षात येते. 1983 साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1999 साली बांधकाम पूर्ण झालं. धरणाच्या बॅकवॉटरचा फक्त 5 ते 10% भाग आपण एका नजरेत बघू शकतोय, कारण बॅकवॉटरचा विस्तार खूप मोठा आहे. चला आता जाऊया वॉटरफॉलकडे. तर मगाशी मी सांगितलंच आहे, या कॅनॉलच्या समांतर रस्त्याने गेलं की तुम्ही इथे येऊन पोहोचता. रस्त्याच्या अपोजिट बाजूला आहे वॉटरफॉल. इथून जरा पुढे उजव्या बाजूला खाली उतरता येईल असा रस्ता आहे. जरा अवघड रस्ता आहे, पण लाईट ट्रेकिंग म्हणता येईल. इथून खाली उतरून काठावरून उजवीकडे चालत गेलं की आहे वॉटरफॉल. निळ्या रंगाचं तळ जर पाहायचं असेल तर सरळ पुढे चालत राहायचं. उजव्या बाजूला निळ्या रंगाचं तळ तुम्हाला नक्की दिसेल. बघायला ठीक आहे, पण पोहायला डेंजरच आहे. त्यामुळं आपण आपल्या वॉटरफॉलकडे जाऊया. मी काय बोलायची गरजच नाही, त्या आवाजातच समाधान आहे. उजव्या बाजूनं काठावरनं चालत पुढे आल्यावर मारुती रायाची छोटी मूर्ती दिसते आणि बाजूलाच वॉटरफॉल. भर उन्हाळ्यात आणखी काय पाहिजे. येताना गच्च गरगरीत जेवण आणायचं. पाण्यात धबधब्याचे तुषार अंगावर घेत मनसोक्त पोहून भूक लागली की पोट भरून जेवायचं. आणखी काय पाहिजे. आम्ही सकाळी 9ला बाहेर पडलोय आणि पोचलोय 1 वाजता, कारण रस्ता शोधत आलो. पण तुम्ही लवकर बाहेर पडा आणि 10:30-11 पर्यंत इथं पोहोचा. मस्त 3 वाजेपर्यंत पोहोचता येईल. इथं आलेल्या मुलांचं फोटोशूट वगैरे चालू होतं. आमचं भिजून समाधान झालेलं नव्हतं, पण जवळच असलेल्या राऊतवाडी धबधब्याला जायचं ठरलं. जाताना रस्त्यात फणस विकणाऱ्या आजीकडून फणसाचे गर विकत घेतले आणि खात खात राऊतवाडीकडे निघालो. इकडे जाताना सुद्धा बरीच ठिकाणं पाण्यासारखी आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ असल्यामुळं ट्रॅव्हलिंगच्या वाईब चांगल्या येतात. 2 दिवसापूर्वी पडलेल्या वाटीभर पावसाच्या भरवशावर आम्ही राऊतवाडी धबधबा बघायला आलोय. सगळीकडे नुसती शांतता बघून काहीतरी चुकलंय असं वाटायला लागलं. तरी पण हिंमत करून धबधब्याच्या दिशेनं चालत आलो. टेम्परेचर एवढं वाढलंय, इथं पाणी नाहीये आणि धबधबा कुठला. गरम हवेचा धबधबा आहे, नुसती गरम हवा. तापलेल्या दगडाबरोबर डोसकं पण तापलं होतं. राऊतवाडी धबधब्याच्या फसलेल्या प्लॅनचा राग कोंबडीवर काढायला हॉटेल आनंद पॅलेसवर थांबलो. थंडगार हवेत चिकन मालवणी ऑर्डर केलं. जेवणावर दणका देऊन सरळ घरचा रस्ता पकडला.
पण तुम्ही जायच्या आधी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.